नमस्कार मित्रांनो, SSP टेक्निकल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कालच्या प्रेडिक्शननुसार आपला आज व्ह्यू बुलिश होता. तर आज मी या सप्लाय झोनला जो आता डिमांड झोन झालेला आहे इथे एंट्री केली. इथे माझी एंट्री झाली आणि इथे एक्झिट झाली. तर मी आज बुल ट्रेडच केलेला आहे कॉल साईडला. तर तुम्ही पाहू शकता माझं प्रॉफिट आज किती झालेलं आहे. मध्ये हे पहा 690चा माझा आजचा प्रॉफिट झालेला आहे. जेवढं मार्केट आपल्याला देतं तेवढंच घेण्याचा प्रयत्न करा. जास्तची अपेक्षा कधी ठेवायची नाही, कारण मार्केट स्वतः आपल्याला देणार आणि त्याला मार्केटला पाहिजे तेव्हा ते आपल्याकडून घेणार. पाहू शकता माझा प्रॉफिट 690 रुपयाचा. ते पण एक लॉटमध्ये मी केलेला आहे. एक लॉटमध्ये जर मला 690 रुपये भेटले, तर इथे जर तुम्ही समजा 4 लॉटमध्ये काम केलं तर तुम्हाला 2-2.5 हजारापर्यंत एक प्रॉफिट होऊ शकतं. तर हे तुम्हाला छोटं दिसत असेल प्रॉफिट, पण हे छोटं नाही. जेव्हा तुम्ही क्वांटिटीमध्ये ट्रेड कराल जास्त लॉटमध्ये, तेव्हा हे प्रॉफिट तुमचं हजारामध्ये दिसेल. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं मार्केट आपल्याला देतंय तेवढंच घ्यायचं आहे. आता आज माझा व्ह्यू इथे एकतर ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकला मार्केट सकाळी ओपन झालं, व्यापक ओपन झालं आणि वरती येताना एक रेजिस्टन्स तयार झाला. तर इथे माझा व्ह्यू असा झाला की ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकला एकतर माझी ब्रेकआउटला एकतर माझी कॉल साईडला एंट्री होईल, किंवा ह्या सप्लाय झोनला जो आता डिमांड झोन झालेला आहे त्या डिमांड झोनला एक कॅन्डल स्टिकचं पॅटर्न बघून एंट्री करेल. तर बघा तुम्ही, इथे माझी एंट्री झाली या कॅन्डलला. बुलिश अँगल पण बनलेली आहे आणि बुलिश अँगल पण आपण नाही समजू शकत, पण बघा इथे इथे माझी एंट्री झाली आणि इथे एक्झिट झालं, एक्झिट केलं आणि 690 रुपयाचा प्रॉफिट झाला. तर असा माझा आजचा हा ट्रेड एक्झिक्यूट मी केलेला आहे. तर याच्यावरनं काय लक्षात येतं आपल्याला की आपला जो व्ह्यू आहे त्या व्ह्यूवर आपण ठाम राहायचं. भले मार्केट तुम्हाला फसवेल खाली वरती, पण आपण जे प्रेडिक्ट केलेलं आहे त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपल्याला ट्रेड करायचा आहे. भले ट्रेड भेटला ठीक आहे, नाही भेटला, आपला व्ह्यू चेंज करायचा नाही आणि ट्रेड घेतल्यानंतर सरळ आपला सेटअप जो असेल बंद करायचा आणि शांत बसायचं. सारखं पाहत बसायचं नाही मार्केटला, कारण सारखं तुम्ही पाहत बसाल तर मार्केट तुम्हाला लालच देईल, बोलवेल, एंट्री करायला लावेल आणि तुमचा जो काय प्रॉफिट झालेला आहे तो पुन्हा घेऊन जाईल, त्याच्यापेक्षा डबल घेऊन जाईल. त्याच्यामुळे आपलं टार्गेट भेटलं, आपल्याला अचीव झालं टार्गेट, गप सेटअप बंद करायचं आणि शांतपणे आपले जे काय कामं असतील दिवसाची ते करत बसायचं. ओव्हर ट्रेड कधी करायचं नाही. एकच ट्रेड दिवसातून आता आपला एक ठरवायचा. आता मी तर एकच ट्रेड करतो दिवसातून, दुसरा ट्रेड परत घेत नाही. म्हणजे मला त्याच्यात 100 रुपये का होईना प्रॉफिट होऊन द्या, पण मी एकच ट्रेड करतो आणि माझा सेटअप मी बंद करतो. तर सांगण्याचा उद्देश की ओव्हर ट्रेडिंग करू नका. आपला जो व्ह्यू आहे त्या व्ह्यू प्रमाणेच ट्रेड करा आणि व्ह्यू आपला त्या व्ह्यूवर आपण आपल्या ठाम राहायचं की माझा व्ह्यू आज बुलिश आहे तर मला बुलिश ट्रेडच करायचा. बुलिश व्ह्यू मध्ये तुम्ही जर बेरिश ट्रेड करायला जाल तर तुमचा शक्यतो एखाद्या वेळेस तुम्हाला प्रॉफिट होईल, पण तो शक्यतो लॉसच तुम्हाला झेलावा लागेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की मार्केट जेवढं आपल्याला देतंय तेवढंच घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या व्ह्यूवरती ठाम राहा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.